हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. तर एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती की क्वालिटी क्लासेसने 11th स्टँडर्डचे ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. तर ज्यांना पण ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यांनी खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आमचा ईमेल आय डी आहे qualityclasses77@gmail.com. त्याच्यावरती तुम्ही एन्क्वायरी करू शकता किंवा ही जी व्हिडिओ आहे ही तुम्हाला ज्या फ्रेंडने तुम्हाला सजेस्ट केलेली असेल तुम्ही त्यांच्याकडून पण आमचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि आम्हाला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर लास्ट टाईम आपण हा चॅप्टर स्टार्ट केलेला अँगल अँड मेजरमेंट्स. ओके, तर अँगल अँड मेजरमेंट्स तो चॅप्टर स्टार्ट करून त्याची एक एक्सरसाइज पण कंप्लीट केलेली आहे आपण. ओके, अँगल अँड मेजरमेंट काय असतो किंवा कशाच्या बेसिसवर हा चॅप्टर स्टार्ट केला जातो किंवा ह्याच्यावरती सम्स येतात ते कशाच्या बेसिसवर येतात. ओके, तर ते आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. पाहिजे तर आपण थोडासा एक रिकॅप घेऊया की 10वीपर्यंत अँगल कशामध्ये मेजर करायचो आपण, थीटा. म्हणजे थीटा इज इक्वल टू काहीतरी 25 डिग्री. समजा हा अँगल आहे तर आपण डिग्रीजमध्ये मेजर करायचो. ओके, 10th पर्यंत. ओके, पण आता 11th मध्ये काय असणार आहे, डिग्रीज तर असणारच आहे, पण समजा एखादी लिनियर व्हॅल्यू जर मेजर करायची असेल तर कसं करणार, तर त्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट करणार. ओके, लास्ट लेक्चरला बघा इथे मी फॉर्म्युलाज देऊन दिलेले होते, तर तिथे फॉर्म्युलाज होते डिग्री टू रेडियन्स कसं जायचं किंवा रेडियन्स टू डिग्री कसं जायचं. ओके, तर आता हा 25 डिग्री आहे, त्या 25 डिग्रीला मला रेडियन्समध्ये कन्वर्ट करायचा. नवीन युनिट आहे हा, म्हणजे जसा डिग्री होता ना तसा 11th स्टँडर्डपासून रेडियन्स पण असणार आहे. ओके, म्हणजे रेडियन्समध्ये पण अँगल मेजर करू शकतो. ओके, तर रेडियन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार, π/180 ने मल्टिप्लाय करणार. हा रेडियनचा सिम्बॉल असतं सी. ओके, आता काय करणार, म्हणजे हा 25 आहे तर 25 आणि ह्याला डिवाइड करणार का ते 5 जा आणि इथे 5 3 जा आणि त्यानंतर 5 3 राहील ना, 5 6 जा 36 झालं. म्हणजे आन्सर काय आलं, 5 इंटू पाय डिवायडेड बाय 36 रेडियन्स. म्हणजे 25 जो डिग्रीमध्ये होता त्याला आपण काय केलंय, रेडियन्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके, तर ह्या वर्षीपासून तुम्हाला अँगल्स त्या डिग्रीमध्ये पण दिले जातील, रेडियन्समध्ये पण दिले जातील. तर न्यूमरिकल्स कसे सॉल्व्ह करणार तुम्ही, तुम्हाला एक्झामला जर डिग्रीमध्ये दिलं असेल तर डिग्रीमध्ये सॉल्व्ह करा, रेडियन्समध्ये दिलं असेल तर रेडियन्समध्ये सॉल्व्ह करा. कधी कधी असं पण सांगतात की डिग्रीमध्ये क्वेश्चन दिलाय आणि आन्सर रेडियन्समध्ये फाइंड आउट करा किंवा क्वेश्चन रेडियन्समध्ये दिलाय, आन्सर डिग्रीमध्ये फाइंड आउट करा. तर तुम्ही काय करणार, ही कन्सेप्ट वापरणार. म्हणजे डिग्री टू रेडियन्स जाण्यासाठी π/180 ने मल्टिप्लाय करणार. मी जी लाईन सांगतोय ती टॉप ऑफ द पेज पण लिहून ठेवा. डिग्री टू रेडियन्स जाण्यासाठी π/180 ने मल्टिप्लाय करणार. रेडियन्स टू डिग्री येण्यासाठी 180/π ने मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय, डिग्री टू रेडियन्स जाण्यासाठी काय करणार, π/180 ने मल्टिप्लाय करणार. ओके, किंवा रेडियन्स टू डिग्री जाण्यासाठी 180/π ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे समजा डिग्रीमध्ये व्हॅल्यू दिली आहे आणि रेडियन्समध्ये काढायला सांगितले, तर डिग्रीमधली जी व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही π/180 ने मल्टिप्लाय करणार तर तुम्हाला रेडियन्समध्ये मिळेल. रेडियन्समध्ये व्हॅल्यू दिली आहे आणि डिग्रीमध्ये काढायला सांगितले तर तुम्ही 180/π ने त्या रेडियन्सच्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणार, आन्सर मिळेल ते डिग्रीमध्ये असेल. ओके, इथे डिग्री असणार आहे, समजते. आणि जरी तुम्हाला डाऊट असतील तर पहिली व्हिडिओ जाऊन बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, तर आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करूयात. आजचा न्यू टॉपिक आहे एरिया. एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, एरिया आणि लेंथ ऑफ आर्क. तर 10th स्टँडर्डला तुम्हाला एक चॅप्टर होता मेन्सुरेशन नावाचा. मेन्सुरेशन नावाचा एक चॅप्टर होता, चॅप्टर नंबर 7 होता वाटतं, चॅप्टर नंबर 7 जिओमेट्रीमध्ये. ओके, जिओमेट्रीमध्ये चॅप्टर नंबर 7 होता मेन्सुरेशन. त्याच्यामध्ये बघा एक फॉर्म्युला, एक नाही म्हणजे 2 फॉर्म्युले होते. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर होता. म्हणजे मराठी मीडियमचा म्हणा तर वर्तुळ पापडी, वर्तुळ पापडीचं वर्गमूळ, वर्गमूळच ना. ओके, आणि एरिया, एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा होता. तर एरिया ऑफ सेक्टरचा काय फॉर्म्युला होता, θ/360 इंटू एरिया होता ना, तर काय होता, π
आर स्क्वेअर, हाच फॉर्म्युला होता, आठवते? हा एक फॉर्म्युला होता. आणि लेंथ ऑफ आर्क म्हणजे बघा अशी एक डायग्राम असायची. ओके, इथून अशी डायग्राम आठवते, अशी 10th झालेली जॉमेट्रीमध्ये. ओके, तर हा ओ आहे, इथे बी आणि इथे ही बी, इथे ए आणि इथे बी. ओके, तर ए मध्ये कट करतोय आणि बी मध्ये कट करतोय, म्हणजे हा एक आर्क तयार झालाय ना, हा एक आर्क तयार झालाय. आणि हा पूर्ण एक काय झालाय, सेक्टर तयार झालेला आहे. ओके, सेक्टर तयार झालेला आहे. तर ह्याचा पूर्ण एरिया आपण 10th मध्ये फाइंड आउट करायचो. जर केला असेल तर नक्कीच आठवणार आहे, थोडं तरी आठवत असेल. आता खूप टाइम झालाय, पण फॉर्म्युला बघून तरी आठवत असेल की सर हां होतं, असं काहीतरी होतं. ओके, तर हा फॉर्म्युला होता. आणि ही काय असणार, रेडियस ना. आणि इथून या ए पासून या बी पर्यंत हा जो कर्व होता, ह्याला लेंथ, ह्याची लेंथ कशी काय फाइंड आउट करायचो, लेंथ ऑफ कर्व ती एल ने डिनोट करायचो 10वी पर्यंत. ओके, तर ती कशी काय फाइंड आउट करायचो, त्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला होता बघा, θ/360 × 2πr. आठवते? हे दोन फॉर्म्युलाज होते पूर्ण एरिया फाइंड आउट करण्यासाठी हा, आणि ही पूर्ण लेंथ फाइंड आउट करण्यासाठी हा, ही लेंथ असणार आहे. ओके, तर ह्या वर्षी फॉर्म्युला थोडा चेंज झालाय. म्हणजे काय, हाच फॉर्म्युला वापरलाय, फक्त थोड्याशा व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट केल्या. आता इथे बघा 360 आहे ना, हा 360 आपण 10वी पर्यंत वापरायचो. 10वी पर्यंत 360 वापरायचो सर, इथे 360 वापरायचो. पण तो 360 कशात असायचा, डिग्रीमध्ये ना. तो 360 पूर्ण सर्कल असतो ना. ओके, तर पूर्ण सर्कल असतो, तो 360 काय असतो, डिग्री. तर डिग्रीमध्ये असणार. आणि 11th स्टँडर्डला आपण काय करतोय, रेडियन्स ना. तर रेडियन्समध्ये कन्वर्ट केल्यावर कुठला फॉर्म्युला तयार होणार आहे, ते फॉर्म्युले वापरून आपल्याला हे सम सॉल्व्ह करायचे. म्हणजे आज जे आपण सम घेणार आहोत ते सॉल्व्ह करायचे. ओके, तर आता एरियाचा मी डिरेक्टली फॉर्म्युला लिहितो, हाफ आर स्क्वेअर थीटा. आणि लेंथ लास्ट इयर पर्यंत एल ने डिनोट करायचो आपण लेंथ, ह्या वेळेस 11th स्टँडर्डला एस ने डिनोट करणार आहोत, आर थीटा. हा एक फॉर्म्युला आहे आणि हा एक फॉर्म्युला असणार आहे. ओके, हा झाला एरिया, ही झाली लेंथ, हा झाला एरिया, ही झाली लेंथ. आता तुम्ही म्हणाल की सर हे फॉर्म्युला आम्हाला रट्टा मारावे लागतील का? रट्टा मारू नका, एकदा जर तुम्ही लक्षात ठेवले ना, तर ही म्हणजे पूर्ण सॉल्व्ह जर केले ना तर लक्षात राहणार आहे. ओके, आता हे फॉर्म्युलाज आले कसे, हे मी पटकन सांगतो, कारण आपल्याला सम घ्यायचे आहेत. ओके, तर मी हे रफ करतो, पाहिजे तर हे मी पूर्ण रफ करून टाकतो, म्हणजे तुम्हाला सांगता येईल. आता बघा, हा 10वीचा फॉर्म्युला आहे, θ/360. ओके, पाय आर स्क्वेअर. ओके, आता हा 10चा फॉर्म्युला आहे. तर मी काय सांगितलेलं, तो डिग्रीमध्ये होता, त्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर थीटा आपण मगाशी काय सांगितलेलं, डिग्रीपासून रेडियन्सला जाण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करणार, π/180. समजते? म्हणजे हा 360 तर आहे इथेच. ओके, डिग्रीपासून रेडियन्सला जाण्यासाठी त्या डिग्रीला कितीने मल्टिप्लाय करणार, π/180. आता हा डिग्रीमध्ये, तर त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, π/180. ओके, इंटू हा पाय आर स्क्वेअर, तर ॲज इट इज राहणार ना, पाय आर स्क्वेअर ॲज इट इज राहिला. बघा, हा डिग्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, ते डिग्रीमध्ये जी नंबर आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, π/180 ने, तर तो रेडियन्समध्ये होईल. आता 0 0 कॅन्सल, 18 1 जा 18 2 जा. ओके, त्यानंतर पाय पण कॅन्सल. ओके, आता ह्या व्हॅल्यूज पटापट असे कॅन्सल करणं हे तुम्हाला शिकायला पाहिजे, कारण 10वी पर्यंत टाइम खूप असायचा आपल्याकडे. आत्ताची न्यूमरिकल्स खूप लेंथी असणार आहेत आणि हे छोट्या गोष्टी आपल्याला लगेच कट कराव्या लागणार आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये जर टाइम वेस्ट केला तर पूर्ण न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी खूप जास्त टाइम लागेल. ओके, तर पाय कॅन्सल झालेला आहे. तर राहिली काय व्हॅल्यू, थीटा. ओके, इंटू आर स्क्वेअर. ओके, न्यूमरेटरला तर काहीच नाही आहे, डिनॉमिनेटरला काय आहे 360, हे तर गेलं, राहिलं काय, फक्त 2 राहिलं. या 2ला फक्त पुढे घ्या, तर हाफ ह्या आर स्क्वेअरला पण पुढे घ्या, आर स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हे, तोच फॉर्म्युला मिळाला. तोच फॉर्म्युला काही केलेलं नाहीये, फक्त तो डिग्रीमध्ये असायचा, त्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट केलेला आहे. आणि रेडियन्समधल्या व्हॅल्यूज 11th स्टँडर्ड पासून सॉल्व्ह करायचे. ओके, आता सेम प्रोसिजर फॉर लेंथ. आता लेंथचा फॉर्म्युला काय होता बघा, थीटा आपण हाच होता ना, थीटा आपण 360 × 2πr.
आता 360 पण काय डिग्रीमध्ये, डिग्री टू आपल्याला रेडियन जायचं, तर मी काय करणार पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार थीटा अपॉन 360 इंटू पाय बाय 180. ओके, इंटू ही रिमेनिंग व्हॅल्यू काय राहणार ॲज इट इज ना 2 पाय आर, ती ॲज इट इज राहणार. आता 0 0 कॅन्सल, 18 1 जा 18, 2 जा, पायची व्हॅल्यू कॅन्सल, पायची व्हॅल्यू कॅन्सल, 2 कॅन्सल, 2 कॅन्सल, हा 2 न्यूमरेटरला आहे, हा 2 डिनॉमिनेटरला आहे. ओके, तर 2 कॅन्सल, 2 कॅन्सल झालेला आहे. राहिला का इथे राहिला थीटा, इथे राहिला आर, बाकीच्या कुठल्या व्हॅल्यूज राहिल्या आहेत का नाही, आणि इथे काय राहिला एल. म्हणजे फॉर्म्युला बघा तोच मिळाला आहे, फॉर्म्युला तोच मिळाला जो 10thला होता. ओके, 10thला होता, फक्त 10thला तो डिग्रीजमध्ये होता, ह्या वर्षी रेडियन्समध्ये असणार. आता तुम्ही म्हणाल सर इथे तर एल होता, इथे तर एस आलाय, ते फक्त डिनोशन्स आहेत ना, जे आपण नोटिफिकेशन असतात, एस दिलेला आहे एलच्या ठिकाणी, बस बाकी काही नाही. तर तुम्ही लोक काय करणार आहात, हे जे फॉर्म्युलेज आहेत ना, हे तुम्ही टॉप ऑफ द पेज लिहून ठेवणार आहात. ओके, जर तुम्ही आता नोट्स बनवत असाल किंवा एखादी टेक्स्टबुक बुक आहे तुमच्याकडे, तर हे 2 फॉर्म्युलाज तुम्ही टॉप ऑफ द पेज लिहून ठेवणार आहात. म्हणजे का, तुम्ही जेव्हा न्यूमरिकल सॉल्व कराल तर तुमच्याकडे फॉर्म्युला लगेच पाहिजे, किंवा तुम्ही जर एक्सरसाइज ओपन केली तर असं नको व्हायला की सर फॉर्म्युला कुठले वापरले, लगेच कळलं पाहिजे की सेकंड एक्सरसाइज आहे ह्या 2 फॉर्म्युलावर बेस्ड आहे, फर्स्ट एक्सरसाइज आहे ह्या 2 फॉर्म्युलावर बेस्ड आहे, खतम, चॅप्टर संपणार पूर्णपणे. जास्त भोकमपट्टी किंवा जास्त रट्टू पोपट बनायची गरज नाहीये, 2 जर फॉर्म्युला लक्षात ठेवले चॅप्टर संपले. ओके, तर आता आपण डिरेक्टली न्यूमरिकल स्टार्ट करूयात. हे 2 फॉर्म्युलाज आहेत ना, हे ॲज इट इज असणार आहेत, एवढं आता लक्षात ठेवा. ओके, पाहिजे तर मी ते फॉर्म्युलाज तिथे लिहून देतो, म्हणजे तुमच्या नीट लक्षात राहतील. आर स्क्वेअर थीटा आणि एस इज इक्वल टू बाय आर थीटा. ओके, तर ते फॉर्म्युलाज तसे लक्षात राहतील. आणि आता आपण न्यूमरिकल स्टार्ट करूयात. ओके, तर डिरेक्टली मी न्यूमरिकल्स का घेतो, कारण फॉर्म्युला मी एक्सप्लेन केलेला आहे. आता फॉर्म्युला समजेल कसा, की फॉर्म्युला यूज कसा केलेला आहे आपण, हा न्यूमरिकल घेतल्यावरच कळेल ना. सगळं जर भोकमपट्टी केली तर काही फायदा होणार नाही, मुलांना लगेच न्यूमरिकल्सवरच कळतं. म्हणून आपण डिरेक्टली न्यूमरिकल्स घेऊयात, जास्त टाइम वेस्ट करण्यापेक्षा. ओके, तर माझ्याकडे आहे टेक्स्टबुक, तर ह्या टेक्स्टबुकमध्ये एक सम दिलेला आहे जो तुम्हाला वर येत असेल. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ आर्क. तुम्ही काय करणार, जो वरती न्यूमरिकल येतोय त्याला व्हिडिओला पॉज करा, न्यूमरिकल पूर्ण लिहून घ्या, आणि त्यानंतर मी जे डिक्टेट करतोय ते तुम्ही लिहून घेणार. ओके, तर सम काय दिलेला आहे, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ सर्कल विच सबटेंड ॲट ॲन अँगल 108 डिग्री. ओके, त्यांनी काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, आर्क फाइंड आउट करायला सांगितलं आहे. क्वेश्चन 1, आर्कची लेंथ फाइंड आउट करायची, म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे, एस फाइंड आउट करायचं आहे. तर एस आपल्याला माहीत नाही आहे, तो फाइंड आउट करायचा आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, अँगल दिलेला आहे, कशात दिला आहे, डिग्रीमध्ये दिलेला आहे. ओके, थीटा कशामध्ये दिला आहे, 108 डिग्रीजमध्ये दिलेला आहे. ओके, डिग्रीजमध्ये दिला आहे. आणि त्यानंतर ॲट द सेंटर, म्हणजे अँगल कुठून सेंटरपासूनच मेजर करतो ना, 10thला झालेला आहे, अँगल कुठे मेजर करतो, सेंटरपासून. ओके, इफ द रेडियस ऑफ सर्कल इज 15 सेंटीमीटर. आणि त्यांनी काय सांगितलं, रेडियस किती आहे, 15 सेंटीमीटर आहे. तर काय फाइंड आउट करायचं आहे, आर्कची लेंथ फाइंड आउट करायची. ओके, तर आर्कची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरणार, तुम्ही म्हणा सर आर पण दिलेला आहे आणि थीटा पण दिलेला आहे, मग डिरेक्टली आपण एस इज इक्वल टू आर थीटा फॉर्म्युला वापरू ना. हो, फॉर्म्युला तोच वापरायचा आहे, पण मुलं चुकी कुठे करतात, इंटू 108 असं करून टाकतात. हा बघा, हा लेंथमध्ये आहे आणि हा डिग्रीजमध्ये आहे. ह्याला डिग्रीजमध्ये आपण डिरेक्टली मल्टिप्लाय नाही करू शकत, ह्या डिग्रीला पहिले तुम्हाला रेडियन्समध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि मग ती रेडियन्सची व्हॅल्यू ह्याला मल्टिप्लाय होईल. समजतंय, तुम्ही काय करणार, हा जो 108 आहे ह्याला पहिले तुम्ही कशात कन्वर्ट करणार, रेडियन्समध्ये. म्हणजे फॉर्म्युला तर हाच वापरणार आहात, फॉर्म्युला असाच राहू दे. थीटा इज इक्वल टू काय, 108 डिग्री आहे. ओके, तर डिग्री टू रेडियन जाण्यासाठी काय करणार, सांगितलेलं मी टॉप ऑफ द पेज लिहून ठेवायचं, पाय बाय 180 ने तुम्ही काय करणार, मल्टिप्लाय करणार, तर ती व्हॅल्यू रेडियन्समध्ये जाईल. आता इथे 108 आहे, त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय केलं तर रेडियन्समध्ये कन्वर्ट होईल. पण हे कॅन्सलेशन्स पण होतील ना, इथे काय होईल, 36 3 जा 108, 36
5 जा 180 म्हणजे थीटा व्हॅल्यू मिळाली 3π/5. ओके, 3π/5 रेडियन्स. युनिट्स इम्पॉर्टंट आहेत. व्हॅल्यू डिग्रीमध्ये दिली आहे का रेडियन्समध्ये दिली आहे कळणार कसं? युनिट्सवर. ओके, म्हणजे आता थीटाची व्हॅल्यू कशात मिळाली? रेडियन्समध्ये मिळालेली आहे. ओके, थीटाची व्हॅल्यू मिळाली रेडियन्समध्ये. आता आपल्याला काय करायचं? लेंथ फाइंड आउट करायची ना. तर फॉर्म्युला लिहून घ्या, S = R थीटा. ओके, आता थीटाची व्हॅल्यू किती मिळाली? 3π/5 आणि R ची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे? 15. तुम्ही म्हणाल सर हे 15 सेंटीमीटरमध्ये दिली आहे, तर त्याला पण मीटरमध्ये कन्वर्ट करायचं का? नाही कन्वर्ट करायचं. हे जे युनिट्स दिलेले आहे ना त्याच्यामध्येच ठेवणार आपण. फक्त समजा दोन व्हॅल्यूज दिल्या असतील, लेंथ ऑफ आर्क आणि लेंथ ऑफ रेडियस. ओके, आणि ह्यांच्यामध्ये डिफरन्स असेल ना, म्हणजे आर्क दिलेला आहे मीटरमध्ये आणि रेडियस दिलेली आहे सेंटीमीटरमध्ये, तर त्या दोघांपैकी कुठली तरी एक व्हॅल्यू एका युनिटमध्ये कन्वर्ट करा. ओके, म्हणजे लेंथला तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करा किंवा रेडियसला मीटरमध्ये कन्वर्ट करा आणि मग सॉल्व करा. सगळ्यांची युनिट एकच पाहिजे. ओके, तर आता इथे युनिट काय? सेंटीमीटर. ओके, तर व्हॅल्यू पुट करा. आर ची व्हॅल्यू किती आहे? 15, ती इथे येणार. ओके, थीटाची व्हॅल्यू किती काढली आपण? 3π/5. 3π/5 ही व्हॅल्यू काढलेली आहे. हे रेडियन्समध्येच आहे, डिग्रीमध्ये डिरेक्टली मल्टिप्लाय होणार नाही. मुलं मल्टिप्लाय करतात, सम सॉल्व करून घरी निघून येतात, बोलतात सर मी सम बरोबर सॉल्व केलेला, आन्सर चुकलं कसं? डिग्रीमध्ये मल्टिप्लाय नाही करणार, रेडियन्समध्ये करणार. ओके, तर आता आन्सर काय येईल? 5 1 जा 5, 3 जा ना, काय राहिलं? 3 × 3π. ओके, 3 × 3 किती? 9π आणि इथे S. आता S म्हणजे काय? आर्क आहे ना, आर्कची लेंथ आहे, तर लेंथचं युनिट काय आहे? रेडियसची लेंथचं युनिट काय होतं? सेंटीमीटर. तर आर्कच्या पण लेंथचं युनिट काय असणार? सेंटीमीटर. समजलंय? आर्कच्या पण लेंथचं युनिट काय असणार आहे? सेंटीमीटर. परत एकदा सांगतो, काय केलंय त्यांनी? हा क्वेश्चन दिलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी आर्कची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली, तर त्याच्यासाठी फॉर्म्युला जो होता हा वापरणार आपण. तर त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू डिग्रीमध्ये दिलेली, त्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट केलंय आणि रेडियसमध्ये कन्वर्ट केल्यावर आपण रेडियसला मल्टिप्लाय केलं. रेडियन्स आणि रेडियस ही वेगळी असतात. रेडियन्स युनिट आहे आणि रेडियस काय असते? ती सर्कलची रेडियस असते ना ती. तर रेडियन्समध्ये कन्वर्ट केलं आणि त्या रेडियन्सची व्हॅल्यू रेडियसला मल्टिप्लाय केली आणि आपल्याला लेंथ मिळाली. कसली? आर्कची. ती किती आहे? 9π सेंटीमीटर. ओके, एवढी जर तुम्ही सॉल्विंग केली तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार. ओके, तुम्ही हे लिहून घ्या. ओके, तर आता पुढे जाऊयात आपण. तर पुढचा सम काय? जो आधीचा सम घेतलेला तो कळालाय, पाहिजे ते व्हिडिओ रिवाइंड करा आणि परत मी एक्सप्लेन केले ते बघा, म्हणजे तुम्हाला कळणार. हे दोन फॉर्म्युलाजच वापरलेले आहेत. ओके, तर मी मोजकेच सम घेतोय, 2-3 सम घेईल, ते घेतल्यावर तुम्हाला कळेल की पूर्ण एक्सरसाइज कशी आहे. ओके, तर आता पुढचा सम घेऊया, तो पण तुम्हाला वरती येत असेल की त्या सममध्ये करायचे काय किंवा कुठली व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. तर तुम्ही काय करणार? व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन पूर्ण लिहून घ्या आणि त्यानंतर मग मी सांगितलेलं आहे ते रिफर करा, किंवा तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल 11th स्टँडर्डची तर वेल अँड फाईन, तेच चांगले. ओके, तर त्यांनी क्वेश्चन दिलाय, अ पेंड्युलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट थ्रू अन अँगल 180 डिग्री, फाइंड द लेंथ ऑफ पाथ. तोच क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी काय दिलेलं आहे? लेंथ ऑफ पेंड्युलम. पेंड्युलम म्हणजे माहिती आहे काय असतो? पेंड्युलम म्हणजे माहिती आहे ना, एक असा बॉल असतो, बॉब, त्याला आपण स्ट्रिंगने लटकवलेलं असतं. ते बघा हिप्नोटाईज करण्यासाठी वापरतात, किंवा ते मूवीमध्ये बघितलं असेल, टी व्हीमध्ये बघितलं असेल तुम्ही, ते हिप्नोटिझमसाठी वापरतात, त्याला पेंड्युलम म्हणतात. किंवा एखादी बॉलवरती वॉच असते, त्या वॉचच्या इथे पण बघा असं पेंड्युलम असा टू अँड फ्रो मोशनमध्ये फिरत असतो, तो असतो पेंड्युलम. ओके, तर आता काय सांगितलं त्यांनी? पेंड्युलम दिलेला आहे, त्या पेंड्युलमची लेंथ किती दिलेली आहे? 14 सेंटीमीटर. जर आपण इथे एखादी डायग्राम काढली पेंड्युलमची, जर डायग्राम काढली तर अशी असू शकते, तर त्याची लेंथ किती दिलेली आहे? त्यांनी 14 सेंटीमीटर दिलेली आहे. तर आपल्याला 14 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे. ओके, आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं तो ऑसिलेट करतोय. ओके, टू अँड फ्रो पोझिशनमध्ये. म्हणजे आता हे ऑसिलेशन काय आहे तुम्हाला 12th स्टँडर्डला येणारच आहे. तुम्हाला 12th स्टँडर्डला पूर्ण एक चॅप्टर आहे ऑसिलेशन काय असतं. ओके, तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? फक्त ऑसिलेट करतोय म्हणजे तो इथून इथपर्यंत फिरतोय. ओके,
तो असा ऑसिलेट करतोय. ओके, कितीच्या अँगलला आहे? 18. म्हणजे इथून इथपर्यंतचा अँगल किती आहे? 18. ओके, आणि त्यांनी सांगितलंय मग इथून जो इथपर्यंत फ्लो करतोय ना तो, तर हा पाथ ह्याची लेंथ किती असणार आहे? ओके, तर पेंड्युलमची लेंथ किती आहे? म्हणजे पेंड्युलमची जी स्ट्रिंग आहे त्याची लेंथ किती आहे? 14 सेंटीमीटर. आता तुम्हाला हे लक्षात येतंय का? हा जर पेंड्युलम पूर्ण गोल फिरला, असा पूर्ण गोल फिरला, हा जर पेंड्युलम हा पूर्ण असा गोल फिरला तर एक सर्कल तयार होईल ना, एक सर्कल तयार होईल. तर जो सर्कल तयार होतोय तर सर्कलची ही किंवा ही किंवा ही काय असणार आहे? रेडियस असणार ना. म्हणजे 14 सेंटीमीटर काय असेल? तर सर्कलची रेडियस असेल ना. तो जो सर्कल असा पूर्ण फिरणार आहे, तुम्ही मला सांगा, आता तो पेंड्युलम असा लटकवलेला आहे असा, तो पूर्ण असा गोल फिरतोय, तर त्याची स्ट्रिंगची लेंथ चेंज होते का? नाही होते ना. स्ट्रिंगची लेंथ किती आहे? 14. म्हणजेच ती काय असणार? रेडियस असणार ना. तर तीच रेडियस दिलेली आहे 14 सेंटीमीटर. आता त्यांनी तो ऑसिलेट करतोय. ऑसिलेट कितीच्या अँगलमध्ये करतोय? 18. म्हणजे काय दिलंय? थीटा दिलाय 18 डिग्रीज दिलेला आहे. आणि फाइंड आउट करायचं आहे एस इज इक्वल टू, फाइंड आउट करायचं आहे एस म्हणजे लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, तर काय करणार आता? पटापट करूया. तसंच मगाशी केलेला तसंच सम आहे. एस इज इक्वल टू आर थिटाच फॉर्म्युला वापरणार आपण. ओके, एस इज इक्वल टू आर थिटाच फॉर्म्युला वापरणार. आता थिटा कशात डिग्रीमध्ये दिलाय, तर आपण कशात कन्वर्ट करणार? त्याला रेडियन्समध्ये कन्वर्ट करणार आणि मग रेडियन्सची व्हॅल्यू त्या रेडियसला मल्टिप्लाय करणार, आपल्याला आन्सर मिळेल. पण आता लवकर करूया कारण मगाचा सम केला आपण. ओके, तर काय करणार? थिटा इज इक्वल टू किती? 18 डिग्री आहे, तर त्याला काय करणार? पाय बाय 18 ने, सॉरी पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. ओके, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. आता काय? 18 1 जा हा 0 ॲज इट इज. जी व्हॅल्यू काय आली? पाय बाय 10. ओके, थिटा ही मिळाली रेडियन्समध्ये मिळाली. आता एस इज इक्वल टू आर थिटा फॉर्म्युला वापरायचा आहे. आर किती आहे? 14. आर किती आहे? 14 सेंटीमीटर आहे. आणि थिटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ रेडियन्स किती मिळाली? पाय बाय 10. ओके, म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकतं ना. 2 ने डिव्हिजिबल आहेत दोन्ही व्हॅल्यूज. तर किती येईल? 7 पाय बाय 5 येईल. 7 पाय बाय 5 बरोबर येईल ना. 2 ने केले दोघांना. अजूनही रिड्यूस होऊ शकतो. 5 ने डिवाइड होतो का बघा ना. 5 ने 7 डिवाइड होतोय का? तसं बघा, कारण लेंथ आहे ती लेंथ आहे ती 1 सेंटीमीटर मध्ये असणार. तर तिला असं रेशो मध्ये ठेवू नका, पॉईंट मध्ये गेली तरी चालेल, कारण लेंथ पॉईंट मध्ये पण असू शकते. ओके, तर काय येईल? 5 1 जा 7 आहे ना. 7 आहे तर किती जाऊ शकतं? 5 1 जा राहिले किती? 2. 2 वरती आला पॉईंट म्हणजे नाही जाऊ शकणार, तर 20 आले. तर इथे आला पॉईंट, तर 20 झाले. 5 4 जा 20, 5 4 जा 20 बरोबर आहे ना. 5 1 जा 5 राहिले 2, 2 वर आला 0 झाले 20. 5 4 जा 20 म्हणजे आन्सर काय आलं? 1.4 पाय सेंटीमीटर्स. हे झालं आन्सर. बरोबर केले ना. 7 इथे किती असणार आहे? 180. बघा इथे 18 दिलेलं आहे त्यांनी. 18चं काय केलं? 180 म्हणजे काय आलं? पाय बाय 10. पाय बाय 10 ची व्हॅल्यू 14ला मल्टिप्लाय केली. 14 पण सेंटीमीटरमध्ये आहे, तर ते इथे 7 बाय 5 मिळालं. इथे आन्सर आलं 1/4 पाय सेंटीमीटर. सेंटीमीटरचं का लिहिलं? कारण इथे एक युनिट आहे सेंटीमीटर. समजतंय? आता हा आपण एस फाइंड आउट करतोय. पुढेचे सम आपण एरियावर घेऊयात, तर तोपर्यंत तुम्ही हा सम लिहून घ्या. ओके, ते ह्याच्या आधी 2 जे सम झाले ते तुम्हाला लक्षात आले असतील. तुम्ही पाहिजे तर नोट्स पण बनवू शकता. ओके, आणि मी ज्या लाईन सांगते ते टॉप ऑफ द पेज लिहित जा. म्हणजे एक्झामच्या वेळेस प्रत्येक वेळेस पूर्ण टेक्स्टबुक किंवा आपली तुमची नोटबुक चेक करायची गरज नाही. टॉप ऑफ द पेज तुम्ही ज्या लाईन लिहिलेल्या असतील ना त्या जरी वाचल्या तरी पण तुम्ही एक्झामला डिरेक्टली जाऊ शकता, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर. रट्टा मारू नका. काय केलंय ते टॉप ऑफ द पेज लिहून ठेवा. ओके, तर आता आपण पुढचा सम घेऊयात. तर त्यांनी पुढचा सम काय दिलेला आहे तर तो पण तुम्हाला वरती येत असेल, तर तुम्ही काय करणार? पॉज करा व्हिडिओ, क्वेश्चन लिहून घ्या आणि त्यानंतर मग आपण एक्सप्लेन करूयात क्वेश्चन काय आहे. ओके, त्यांनी सांगितलेलं आहे द एरिया ऑफ सर्कल इज 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. फाइंड द लेंथ ऑफ इट्स सबटेंडेड ॲट अन अँगल 144 डिग्री ॲट द सेंटर.
ओके, त्यांनी सांगितलेलं आहे एक अँगल आहे तो 144 डिग्री आहे सेंटरला. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. ओके, तर हे फाइंड आउट कसं करणार. ओके, तर त्याच्यावरून आपण पहिले एक सर्कल ड्रॉ करूया. 10thला पण काय करायचं, आपण सर्कलच ड्रॉ करायचं. त्यांनी काय सांगितलेलं आहे, सेंटरपासून एक असा अँगल दिलेला आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल सर हा 90 असू शकतो किंवा एक्झॅक्टली 144 काढायची गरज नाही, आपल्याला फक्त सम सॉल्व करण्यासाठी 144 काढणार. तर हा किती झाला, 144 डिग्री. ओके, 144 डिग्री दिलाय म्हणजे त्यांनी थिटा किती दिलेला आहे, 144 डिग्रीज मध्ये दिलेला आहे. ओके, तर 144 डिग्रीज मध्ये दिलेला आहे. त्यानंतर काय दिलं अजून, एरिया ऑफ सर्कल दिले. आता मला सांगा, इथे तुम्ही लिहिणारा पूर्ण एरिया ऑफ सर्कल. ओके, एरिया ऑफ सर्कल दिला आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, आणि त्यांनी सांगितलंय ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. ओके, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे सुरुवातीला फाइंड द लेंथ ऑफ आर्क, म्हणजे आपल्याला हा पण फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे आर्क मिळेल. आणि नंतर त्यांनी सांगितलं आहे तो जो सेक्टर आहे 144चा अँगल ज्याने कव्हर केलेला आहे, 144चा जो अँगल कव्हर केलेला आहे तो जो सेक्टर आहे त्याचा एरिया पण फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हा पण फॉर्म्युला वापरणार आता. ओके, तर हे सेक्टर काय असतं हे तुम्हाला माहिती असेल, 10वीला झालेलं असेल. स्वतः रिकॉल करा स्वतःला की सर आम्ही हे केलंच असेल तुम्ही जॉमेट्रीला, कारण त्यावेळेस वेटेज जास्त होते चॅप्टरला. 11 मार्क्सचं वेटेज होतं विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन काहीतरी 9 to 10 मार्क्सचं वेटेज होतं मेन्सुरेशनला, म्हणजे तुम्ही हा चॅप्टर केलाच असणार आहे. ओके, आणि जे माझे स्टुडंट्स आहेत जे मी 10thला घेत होतो तर त्यांना तर माहितीच असेल, कारण मी हा सम घेतलेला किंवा हा पूर्ण चॅप्टर करून घेतलेला. ओके, तर आता तुम्ही काय करणार, तुम्हाला आर्क फाइंड आउट करायचं आहे ना, आर्कची लेंथ. तर फॉर्म्युला कुठला असणार, S इज इक्वल टू आर थिटा. ओके, तर S इज इक्वल टू आर थिटा. आता थिटा तर दिलाय 144, त्याला काय करणार, फक्त रेडियस मध्ये कन्वर्ट करणार. ओके, तर मागासपासून तुम्हाला रेडियस डिरेक्टली दिलेली असायची. ओके, आता दिली का रेडियस, नाही दिली. तर रेडियसच्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू दिलेली आहे, एरिया ऑफ सर्कल दिला आहे बघा. एरिया ऑफ सर्कलच्या हेल्पने तुम्ही रेडियस फाइंड आउट करू शकता ना. बघा, एरिया ऑफ सर्कल दिलाय ना, तर एरिया ऑफ सर्कलच्या हेल्पने तुम्ही रेडियस फाइंड आउट करू शकता बट ऑब्वियस करू शकता. कसं काय, आता बघा एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. ओके, तर आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, 10वीपर्यंत केला असेल लगेच आलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, आणि जर येत नसेल तर मग ओके, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर. हाच फॉर्म्युला असतो ना, म्हणजे मला तरी हाच माहिती आहे. ओके, पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो. तर आता एरिया किती दिलाय त्यांनी, 25 दिलाय ना, पुट करा 25 पाय, आणि फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर. आता बघा इथे पाय न्यूमरेटरला आहे, इकडे आलं तर काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे काय राहिलं 25 पाय डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू काय राहिलं, आर स्क्वेअर. ओके, न्यूमरेटर डिनॉमिनेटर पाय कॅन्सल, राहिलं काय 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट करा ना, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढतोय. तर आरची व्हॅल्यू काय येईल, 5 येईल ना, आणि स्क्वेअर सेंटीमीटर होता तर इथे युनिट काय असणार, सेंटीमीटर. ओके, आता तुम्ही म्हणाल सर इथे जर आम्ही आता स्क्वेअर रूट काढले तर इथे प्लस और मायनस यायला पाहिजे ना, प्लस और मायनसच येईल, तुमचं डोक्यात आलेलं असेल तुमच्या तिथे, बरोबर आहे. पण मी इथे प्लसच घेणार. आता मी प्लस का घेणार आहे, ही रेडियस आहे ना, रेडियस म्हणजे काय, एक डिस्टन्स आहे, अँड डिस्टन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दॅट्स वाय द रेडियस इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह नंबर. ओके, -5 का नाही घेतली, कारण डिस्टन्स म्हणजे रेडियस निगेटिव्ह नसतेच, कधी पॉझिटिव्ह असते, म्हणून पॉझिटिव्ह घेतली. ओके, आता बघा रेडियस मिळाली ना, आणि आपल्याला व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची, काय फाइंड आउट करायचं, आपल्याला एस फाइंड आउट करायचं. आता थिटा कशात दिलाय, डिग्रीमध्ये दिलाय, त्याला कन्वर्ट करा रेडियन्समध्ये. ओके,
तर आता आपण पटापट जाऊया, थोडे हे मगाशीच फॉर्म्युला आहेत. थीटा इज इक्वल टू किती दिलाय 144 डिग्री दिलाय. डिग्री टू रेडियन जाण्यासाठी आपण मागापासून तेच करतोय, लास्ट लेक्चरपासून तेच करतोय. कितीने मल्टिप्लाय करणार, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. तर आता बघा 144 आणि 180 कशाच्या टेबलमध्ये येतात का, 36च्या टेबलमध्ये येतात का. तुम्हाला एक सिंपल लॉजिक सांगू, पाय बाय 180 जर ह्याच्याने मल्टिप्लाय करतोय ना आपण, तर हा जो नंबर असतो ना हा मे बी 36 किंवा 18 किंवा 9च्या टर्म्समध्ये असलेलेच देतात मोस्टली. म्हणजे 80 to 90% हे काय देतात, त्याच टर्म्समध्ये किंवा त्या टेबलमध्ये असणारे, म्हणजे 36च्या टेबलमध्ये असू शकतो, 18च्या टेबलमध्ये असू शकतो किंवा 9च्या टेबलमध्ये असणारेच व्हॅल्यूज दिलेले असतात. तर आता हा 144 आहे, तर हा 36च्या टेबलमध्ये येतो का बघा ना. 36 2 जा 72, 36 3 जा 108, 36 4 जा 144, 36 4 जा 144, 36 5 जा 180. म्हणजे आन्सर काय आलं, 4 पाय बाय 5 थीटा इन टर्म्स ऑफ रेडियन्स. आता रेडियन्समध्ये व्हॅल्यू मिळाली, समजतंय, रेडियन्समध्ये व्हॅल्यू मिळाली. आता फाइंड आउट करा. एस इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, आर थीटा. आरची व्हॅल्यू किती मिळालेली 5, ओके, आणि थीटाची व्हॅल्यू किती मिळाली 4 पाय बाय 5. हे युनिट्स येतात. तर तुम्ही म्हणाल सर तुम्ही ह्या जेव्हा व्हॅल्यू पुट करता तेव्हा इथे सी करायला, हे युनिट्स आहेत रे. आता डिग्रीची व्हॅल्यू जेव्हा आपण पुट करतो तेव्हा डिग्री लिहित नाही ना वरती, फक्त जेव्हा आपण डेटा लिहून घेतो ना डेटामध्ये फक्त युनिट्स पुट करतो. जेव्हा सॉल्विंगमध्ये युनिट्स पुट करत नाही आपण, तसंच इथे रेडियन्स पण नाही पुट केलं. ओके, तर एस 5 5 कॅन्सल का, न्यूमरेटर डिनोमिनेटर कॅन्सल. एस इज इक्वल टू काय आलं 4 पाय. आता एस काय लेंथ आहे, लेंथ कशात असणार आहे सेंटीमीटर, ही पण सेंटीमीटरमध्ये होती, स्क्वेअर सेंटीमीटर, तर हा पण काय असणार सेंटीमीटर्स मध्ये असणार. ओके, मुलं इथपर्यंत सॉल्व्ह करतात बरोबर आणि युनिट्सच लिहिणं विसरतात किंवा युनिट्स जमत नाही. तर 3 मार्क्सचा सम असेल ना तर त्यांना 2 मार्क्स किंवा 2.5 अर्धा मार्क्स कसला कट करतात युनिट्स. ते युनिट्स कसे करणार, तुम्हाला ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत त्याच्यावरनं फाइंड आउट करणार. आता बघा तुम्हाला इथे काय मिळालं, रेडियन्स काय म्हणतोय, लेंथ मिळाली कसली, आर्कची. कशामध्ये, सेंटीमीटरमध्ये. त्यांनी अजून एक सांगितलंय की हा जो आर्क आहे ना, हा आर्क, हा वाला जो आर्क आहे, हा आर्क जेवढा सेक्टर कव्हर करतोय ना त्या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करा, त्या सेक्टरचा एरिया फाइंड आउट करा. आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय होता, हा वाला ना, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय होता, हाच वाला होता जो आपण स्टार्टिंगलाच केला. तर तो काय फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थीटा. आता तुम्ही म्हणाल की सर इथे पण आम्ही काय करावं, 144 आहे. आता इथे बघा तुमच्या डोक्यात आलं असेल इथे, सर इथे थीटा दिलाय आम्ही, ते इथली जी थीटाची व्हॅल्यू आहे तर आम्हाला ह्या 144ला परत कन्वर्ट करावं लागेल का रेडियन्समध्ये. नाही, तुम्ही एकदा कन्वर्ट केलं, ओके, इथे बघा इथे एकदा कन्वर्ट केलं तुम्ही आणि थीटाची व्हॅल्यू रेडियन्समध्ये आणली ना, तर हीच व्हॅल्यू डिरेक्टली इथे वापरायची. परत ह्याच्या सॉल्विंगसाठी वेगळी थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट नाही करायची. त्यांना एक्झामिनरला माहिती आहे की तुम्ही एकदा इथे व्हॅल्यू फाइंड आउट केली ना तर हीच इथे लिहिलेली आहे, डबल फाइंड आउट नाही करायची. किंवा इथे बघा रेडियसची व्हॅल्यू, तर परत रेडियसची व्हॅल्यू फाइंड आउट नाही करायची. तसं जर कराल तर 5 मिनिटचा सम 15 मिनिटवर जाईल. ओके, तर काय करणार, एरिया दिलेला आहे हाफ इंटू आर, रेडियस किती आहे 5 ना, तर 5चा स्क्वेअर असेल, 5चा स्क्वेअर इंटू थीटा. थीटाची व्हॅल्यू किती आहे 4 पाय बाय 5, 4 पाय बाय 5. ओके, ही जी व्हॅल्यू आहे. ओके, आता पुढे जाऊयात आपण. तर किती येईल 1/2, 1/2. 5चा स्क्वेअर किती येईल 25 ना, 25 येईल. तर इथे काय आलं 1/2. किंवा मी इथे रफ करतो, पुढे वरती लिहितो म्हणजे तुम्हाला इझिली कळेल. ही डायग्राम मी रफ करतो, हे पूर्णच रफ करतो. ओके, तर काय एरिया फाइंड आउट करायचा आहे. काय फॉर्म्युला, हाफ आर स्क्वेअर थीटा हाफ इंटू पाय स्क्वेअर इंटू थीटाची व्हॅल्यू किती आहे 4 पाय बाय 5, थीटाची व्हॅल्यू आहे. ओके, 1/2. 5चा स्क्वेअर किती आहे 25 इंटू 4 पाय बाय 5. काही मुलांच्या असं पण डोक्यात आलं असेल, सर इथे 5चा स्क्वेअर आहे ना, म्हणजे 5 इंटू 5 आहे, 1 5 1 5 कॅन्सल. तसं केलं तरी चालेल.
इथे 25 मल्टिप्लाय करून मग 5 1 जा 5 5 जा 25 केलं तरी चालेल. जसं तुम्हाला लवकर कळतंय ना की सर इथे 5 कट होऊ शकतो, तर त्यामध्ये तुम्ही अजून मॅथ्समध्ये चांगले करू शकता, अजून स्ट्रॉंग होतोय तुमचा मॅथ्स. ओके, तर तशीच प्रॅक्टिस करत राहा. ओके, 1/2 5 1 जा 5 5 जा 25, किती राहिलं 5 × 4. आता इथे बघा 4 पाय 2 1 जा 2 2 जा 4 पण कट होऊ शकतो ना, 2च्या टेबलमध्ये येणार आहे. तर 2 1 जा 2 2 जा. तुम्ही हीच टर्म इथे पण केली तेव्हाच केली असेल जेव्हा 5 करतोय तरीही चालणार. जेव्हा 5 आणि 2 एकाच वेळेस कट करून टाकले ना तरी चालणार, एक एक स्टेप करत आला तरी चालणार आहे, कोणी मार्क्स कट करणार नाही. ओके, तर काय मिळाला एरिया 2 तर गेला 5, इथे 4, इथे 2 जा होता ना, तर 5 2 जा 10 आणि इथे राहिला 5. आता ह्याची युनिट्स काय येणार, ह्याची युनिट्स काय येणार, एरिया आहे, एरिया आहे तो भले सेक्टरचा असेल पण एरिया आहे. ओके, तर एरियाचं युनिट काय होतं, स्क्वेअर सेंटीमीटर ना, तर हा पण एरिया आहे, तर एरियाचं युनिट काय असणार स्क्वेअर सेंटीमीटर. किंवा मोस्टली 10वीपर्यंत एरियाचं युनिट काय असायचं, स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर mm असं असायचं ना. आता इथे सगळ्या व्हॅल्यू सेंटीमीटरमध्ये, तर हा पण स्क्वेअर सेंटीमीटरच असणार. ओके, समजले? जरी नसं समजलं तर परत व्हिडिओ रिवाइंड करा आणि चेक करा, लिहून घ्या असं. ओके, तर आता ह्याच्या आधी आपण सम घेतले, 3 सम झालेले आहेत. जर ते तुम्हाला कळाले असतील तर चांगलंच आहे, आणि जरी काय डाऊट्स असतील तर तुम्ही व्हिडिओ परत रिवाइंड करा आणि मग तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ओके, तर आत्ताचा जो सम आहे ना, तर आत्ताचा सम आपण काय करूयात, लास्टवाला सम असेल तो मी तो सम घेतला का आहे कारण त्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा व्हॅल्यू कव्हर झालेल्या आहेत. म्हणजे एरिया कसा फाइंड आउट करायचा, नंतर लेंथ म्हणजे आर्कची लेंथ कशी फाइंड आउट करायची, एक नवीन व्हॅल्यू दिलेली असणार आहे पेरिमीटर तुमची. ओके, म्हणजे 10वीला ज्या व्हॅल्यूज झालेल्या आहेत ना आपल्या, त्याच व्हॅल्यूज याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. तर तुम्हाला वरती सम येत असेल तर तुम्ही काय करणार, सम लिहून घ्या. ओके, तर आता मी डिक्टेट करतो सम काय आहे. तर सम त्यांनी काय दिलेलं आहे, जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे तुम्ही. ओके, तर क्वेश्चन नंबर 9 काय त्यांनी सांगितलं आहे, द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामध्ये आता तुमचं ग्रामर मॅटर करतं, जर तुम्ही नीट वाचत गेला तर तुम्हाला कळणार आहे. ओके, तर त्यांनी काय म्हटलं आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे आता एक पूर्ण सर्कल आहे. ओके, तर त्या सर्कलमध्ये एक सेक्टर कट केलेला आहे, त्या सेक्टरचा पेरिमीटर किती दिलेला आहे त्यांनी 20 दिलेला आहे. ओके, त्या सेक्टरचा आपण डिरेक्टली सम सॉल्व करूया. पेरिमीटर कशाने डिनोट करतो आपण, पी ने डिनोट करतो. तिथे दिले 20 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर सर्कलचा सेक्टर कट केला आहे ना, तर त्या सर्कलचा एरिया किती, तर त्या सर्कलचा एरिया दिलेला आहे. तर आपण इथे लिहून घेऊयात, एरिया ऑफ सर्कल तो पण किती दिलेला आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर हा दिलेला आहे. त्यानंतर काय फाइंड आउट करायचं सांगितलंय, फाइंड द एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. ओके, तर आता आपण पुढे जाऊयात. हा लास्टचा सम आहे आणि याच्यामध्ये तुमच्या सगळ्या व्हॅल्यूज क्लिअर होतील. आता त्यांनी बघा एक नवीन वर्ड आला याच्यामध्ये, पेरिमीटर. तर पेरिमीटरचा फॉर्म्युला आठवतोय का, 10वीला झालेला पेरिमीटरचा फॉर्म्युला, 9वी 10वीला झालेले. ओके, तर आता पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असणार माहिती, S+2R हा फॉर्म्युला असणार आहे. म्हणजे पेरिमीटर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क प्लस 2 टाइम्स ऑफ रेडियस यांची ॲडिशन केली तर तुम्ही म्हणाल की सर हा आता फॉर्म्युला कसा आला, ह्याच्या आधी हे 2 फॉर्म्युलाज कसे आले हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता हा फॉर्म्युला कसा आलेला आहे, तुम्हाला 10वीचा जर फॉर्म्युला येत असेल तर त्याच्या बेसिसवरच हा फॉर्म्युला आलाय. तर हा कसा आलाय हे तुम्ही आता होमवर्कला करणार आहात. ओके, 10वीचा फॉर्म्युला आठवा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा आणि हा फॉर्म्युला कसा आलाय ते फाइंड आउट करा. पेरिमीटरचा फॉर्म्युला असणार आहे S+2R. ओके, तर आता त्यांनी फाइंड आउट काय करायला सांगितलंय, एरिया ऑफ सेक्टर म्हणजे फॉर्म्युला कुठला वापरणार, पहिला वाला. आता पहिला फॉर्म्युला वापरणार आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरियासाठी व्हॅल्यू कुठल्या कुठल्या लागणार आहेत, रेडियस आणि थीटा. दोन्ही पण व्हॅल्यू दिल्या नाही आहेत बघा, दोन्ही पण व्हॅल्यू दिल्या नाही आहेत, रेडियस पण नाही दिली आहे आणि थीटा पण दिलेलं नाही आहे. तर मग फाइंड आउट कसं करणार, तर तुम्हाला समजतंय.
दुसऱ्या कुठल्या व्हॅल्यूज दिल्या आहेत, पेरिमीटर दिलाय आणि एरिया दिलाय. आता एरिया दिलाय बघा, एरिया कसला आहे, सर्कलचा आहे. तर सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर ना. तर एरिया दिलाय, त्या एरियाच्या हेल्पने आपण रेडियस मिळवू शकतो. ओके, तर एरिया दिलेला आहे 25 पाय. तर एरिया कसला असतो सर्कलचा, पाय आर स्क्वेअर ना. आता व्हॅल्यू पुट करा, एरिया किती दिलाय 25 पाय इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला तोच असतो ना, पाय आर स्क्वेअर. आता पाय पायची व्हॅल्यू कॅन्सल होणार, पाय कसा न्यूमरेटरला आहे, इकडे आला की डिनॉमिनेटरला जाईल. पाय पाय कॅन्सल, राहिला किती 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, नंतर काय करणार, स्क्वेअर रूट काढलं तर आरची व्हॅल्यू किती आली 5 सेंटीमीटर. आता प्लस और मायनस का नाही लिहिलं, मायनस का नाही घेतलं, हे मी आधीच्या सममध्ये सांगितलंय तुम्हाला. ओके, आता रेडियस मिळालं. आता बघा हळूहळू व्हॅल्यूज मिळत आहेत, एरिया फाइंड आउट करायचा, तर रेडियस तर मिळाला. आता थीटा, तर थीटा कसा मिळणार, तर थीटा मला फाइंड आउट करायचं आहे. तर थीटा असलेला दुसरा फॉर्म्युला कुठला आहे, त्याच्यामध्ये थीटाची व्हॅल्यू आहे, ह्याच्यामध्ये एक थीटा आहे आणि ह्याच्यामध्ये पण एक थीटा आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युलाच्या हेल्पने मी थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. समजतंय, म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर मला रेडियस माहिती आहे, तर अजून कुठली व्हॅल्यू पाहिजे माझ्याकडे, एस. तर एस दिलाय का, नाही दिला. मग असा कुठला फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये एस असू शकतो, तर पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे. समजतंय, मला इथे थीटा पाहिजे होता, तर थीटाचा फॉर्म्युला हा वाला घेणार आहे मी, ह्याच्यामधून मला थीटा मिळेल. पण ह्याच्यामध्ये एस अननोन आहे, तर एसचा पण कुठला फॉर्म्युला आहे जिथून एस मिळेल, पेरिमीटर. आणि पेरिमीटर दिलेलं आहे, हे बघा, बरोबर आहे ना. म्हणजे काय करणार, ह्या फॉर्म्युलामधून एस फाइंड आउट करणार, ह्याच्यात पुट करणार, ह्याच्यातून थीटा फाइंड आउट करणार, ह्याच्यात पुट करणार, ह्याच्यातून मग आपल्याला एरिया मिळेल, तोच फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, असं काय रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्या मागे, सिंपल स्टेप्स आहेत. तर रेडियस मिळाली. आता एस इज इक्वल टू आर थीटा, तो तर फॉर्म्युला वापरणारच. ओके, तो तर वापरणार, पण त्याच्यासाठी आपल्याला एसची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर एसची व्हॅल्यू कशावरून फाइंड आउट करणार, पेरिमीटरवरून. तर पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहा, पेरिमीटर इज इक्वल टू एस प्लस 2r ना. आता पेरिमीटर किती दिलाय, पेरिमीटर किती दिलाय 20. तर 20 पुट करा. एसची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही माहिती, ती ॲज इट इज राहणार. प्लस 2r, 2 इंटू आर. रेडियस किती फाइंड आउट केला 5, त्याला इथे पुट करा. ओके, पुढे आता सिंपल सॉल्विंग आहे, 8वी 9वीच्या मुलांना पण येईल. एस प्लस 5 2 जा 10, ती व्हॅल्यू आली इथे. आता 10 बघा इथे प्लसमध्ये, जर 10 प्लसमध्ये आहे तो इज इक्वल टूच्या ह्या साईडला आला तर मायनस होईल. म्हणजे किती राहील 20 मायनस 10 इज इक्वल टू एस. याला काय केलं फक्त इज इक्वल टूच्या ह्या साईडला आणलं तर तो मायनस. आता 20 मायनस 10 किती असेल 10 इज इक्वल टू एस. म्हणजे आता एसची व्हॅल्यू किती मिळाली 10. आता युनिट्स पण द्यावे लागतील ना. तर एस काय लेंथ आहे, युनिट्स काय असणार बघा, इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर आहे, तर इथे पण किती असणार सेंटीमीटर्स. म्हणजे एस किती मध्ये मिळालं आहे, आय मीन एस किती मिळालं आपल्याला 10 सेंटीमीटर. आता एस मिळाला, एस मिळाला आहे, ती व्हॅल्यू इथे पुट करा, थीटा मिळेल, थीटाची व्हॅल्यू इथे पुट करा, एरिया मिळेल. समजतंय, हा जर सम एक्झामला आला ना तर 4 मार्क्सला येईल, 4 मार्क्सला येईल. याला 1 मार्क, ह्याला 1 मार्क. त्यानंतर आता एस मिळाला ना, एस वरनं थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, त्याला 1 मार्क. आणि त्यानंतर फायनल आन्सर फाइंड आउट करा, त्याला 1 मार्क. 4 मार्क्सला येईल. ओके, आता एस मिळाला, एस मिळाला तर ती व्हॅल्यू पुट करा पुढे. आता एस इज इक्वल टू आर थीटा आहे ना, म्हणजे मला आता थीटाची व्हॅल्यू काढायची आहे, तर हा आर काय होणार डिनॉमिनेटरला जाईल ना. म्हणजे एस बाय आर इज इक्वल टू थीटा. म्हणजेच काय थीटा इज इक्वल टू एस बाय आर, फक्त इंटरचेंज केलेले आहे. ओके, आता थीटा इज इक्वल टू एस. एसची व्हॅल्यू कुठे आहे बघा, इथे किती आहे 10 आहे, 10 मिळालेले आहे. रेडियस आर, आरची व्हॅल्यू किती आहे 5 आहे, ती पण पुट करा 5. म्हणजे थीटा किती मिळाला आपल्याला, थीटा किती मिळाला 2 ना, थीटा किती मिळाला 2. आता थीटा जो मिळालेला आहे 2, तो रेडियन्स आहे का तो डिग्री आहे, हे कसं कळणार, हे कसं कळणार. हा जो 2 मिळालेला आहे, ठीक आहे सर, थीटाची व्हॅल्यू 2 मिळाली आता आम्हाला, पण तो डिग्रीमध्ये आहे का रेडियन्समध्ये आहे हे आम्हाला कसं कळायचं.
तर एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, तुम्ही जी थीटाची व्हॅल्यू रेडियन्समध्ये घ्यायचे आणि मग ह्यांना मल्टिप्लाय करायचे ना, ह्यांना म्हणजे ह्यांच्यामध्ये मल्टिप्लाय करायचे. काय करायचे, रेडियन्समध्ये कन्वर्ट करायचे आणि ह्यांना मल्टिप्लाय करायचं. आता ह्यांच्या मल्टिप्लिकेशन मधून व्हॅल्यू मिळाली आहे तर ती पण कशात असणार, रेडियन्समध्ये ना. रेडियन्समध्ये कन्वर्ट करणार आणि ह्या लेंथला किंवा ह्या व्हॅल्यूजला मल्टिप्लाय करणार. आत्ता ह्या मल्टिप्लिकेशनवरून व्हॅल्यू मिळालेली आहे तर ती व्हॅल्यू कशात असणार, रेडियन्समध्ये. समजतंय? म्हणजे याचा आन्सर असणार 2 रेडियन्स. तर थीटा किती मिळाला, 2 रेडियन्स मिळालेला आहे. तर तुम्ही याला डिग्रीमध्ये समजून त्याला परत रेडियन्समध्ये कन्वर्ट करण्याची काही गरज नाही. हा जो मिळालेला आहे तो ऑलरेडी रेडियन्समध्येच आहे. ओके, तुम्ही हे रेडियन्समध्ये कराल. आता पुढे काय फाइंड आउट करायचं आहे, एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय, एरियाचा फॉर्म्युला काय बघा, एरिया इज इक्वल टू हाफ आर स्क्वेअर थीटा. ओके, आता काय सगळ्या व्हॅल्यू सिंपल पुट करायच्या आहेत त्याच्यामध्ये. ओके, तर पटापट करूया आपण. तर हाफ इंटू आर, आरची व्हॅल्यू कुठे आहे 5, तर 5चा स्क्वेअर इंटू थीटा. थीटा किती मिळाला आहे, बॉक्स करा, प्रत्येक आन्सरला बॉक्स करा. डिरेक्टली एक्झामिनर आन्सर चेक करतो, जे स्टेप्स पण बघतो, पण आन्सर जर बरोबर असेल तर पुढे जायचं लगेच. ओके, तर थीटा 2 रेडियन्स म्हणजे इथे किती असणार 2. तर आता एरिया किती मिळतो मला सांगाल, एरिया किती असणार, हा 2 आणि हा 2 कॅन्सल ना, डिरेक्टली कॅन्सल करून टाका. असं करू नका की सर ह्याला मी ना 25 करतो, त्या 25ला 2 ने मल्टिप्लाय करतो 50 होईल आणि त्या 50ला मग परत 2 ने डिवाइड करतो, परत 25 होईल. त्याच्यापेक्षा आता तुम्ही 11th स्टँडर्डला आला तर तुम्ही मॅथ्स पटापट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मॅथ्सच फिजिक्समध्ये वापरला जाणार आहे, मॅथ्सच केमिस्ट्रीमध्ये वापरला जाणार आहे. म्हणजे तुमचा मॅथ्स जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढे तुम्ही पटापट केमिस्ट्रीमधले सम करू शकता, लॉग अँटी लॉग यूज करू शकता. ते सर घेतीलच लेक्चर केमिस्ट्रीचं, तर तुम्हाला कळेलच. ओके, पण जेवढे पटापट तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट कराल तेवढा तुमचा मॅथ्स इम्प्रूव्ह होत जाईल. ओके, तर 2 कट झालेला आहे, राहिला किती 5, 5चा स्क्वेअर 25 करायचं, 25 5चा स्क्वेअर आहे तर किती मिळाला 25. आता मला सांगा व्हॅल्यू कुठली मिळाली, एरियाची ना. तर एरियाचं युनिट काय आहे, तुम्ही म्हणा सर हा एरिया ऑफ सर्कल आहे आणि एरिया ऑफ सेक्टर सांगितलं आहे. एरिया आहे ना, सिंपल, सगळे आन्सर सेंटीमीटर्समध्ये आहेत, सगळे आन्सर सेंटीमीटर्समध्ये आहेत. तर हे पण आन्सर कशाला असणार, स्क्वेअर सेंटीमीटर ना, कारण एरिया आहे. समजलंय काय केलंय, पहिले इथे रेडियस फाइंड आउट केली, मग एस फाइंड आउट केला म्हणजे आर्कची लेंथ फाइंड आउट केली, मग थीटा फाइंड आउट केला. थीटा कन्वर्ट करायचा नाही. ओके, तो आला, त्याच्यावरून आपण एरिया फाइंड आउट केला. ह्या पूर्ण सॉल्विंगला तुम्हाला 4 मार्क्स मिळणार. ओके, इझी आहे टॉपिक. तर तुम्हाला अशाच प्रकारचे सम तुम्हाला न्यूमरिकल्स दिलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये, तर ते तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, तर आज आपण इथेच थांबत आहोत आणि हा चॅप्टर इथे संपलेला आहे. एवढाच चॅप्टर असणार आहे हा. ओके, तर ह्याच्यावर बेसिसवर एक्झामला सम येतात. ओके, समजलेलं आहे. आता हा सम तर इथेच झालेला आहे. तर आता ज्यांना क्वालिटी क्लासेसला ॲडमिशन घ्यायची आहे तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. 11th स्टँडर्डसाठी क्वालिटी क्लासेसचे ॲडमिशन स्टार्ट झालेलं आहे. ओके, तर तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स येत असतील त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा आमचे जे जुने स्टुडंट्स आहेत म्हणजे जे 12thचे स्टुडंट्स आहेत किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट मिळाला आहे त्यांच्याकडून सुद्धा म्हणजे त्यांच्या थ्रूसुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.